गुड आफ्टरनून फ्रेंड्स. मी ऐश्वर्या अमृतकर तुमचं सर्वांचं टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या चॅनलवरती सहर्ष स्वागत करते. बघा मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो. या चॅनलवरती आम्ही रोज मित्रांनो नवनवीन सेशन काय मित्रांनो रोज नवनवीन टॉपिक घेऊन येतोय मित्रांनो. त्यात तुम्हाला गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी, मराठी, जीके सगळे सब्जेक्ट काय मित्रांनो बघायला मिळणार आहेत. रोज दुपारी 3 पासून तर रात्री 9 पर्यंत काय मित्रांनो रोज लाईव्ह लेक्चर होणार आहे. दुपारी 3 वाजता माझं हिंदीचं बुद्धिमत्ताचं काय मित्रांनो रोज लाईव्ह लेक्चर असतं मित्रांनो. तर त्यासाठी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आहात तर तुम्ही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि काय मित्रांनो, बुद्धिमत्ता हा सब्जेक्ट काय तुम्हाला एकदम बेसिक पासून शिकवला जाणार मित्रांनो. असं कुठेच तुम्हाला शिकवलं गेलं नसेल मित्रांनो. ही गॅरंटी मी तुम्हाला देतो, तुमचं बुद्धिमत्ता काय मित्रांनो एकदम पक्क होणार आहे मित्रांनो. काय बुद्धिमत्ता हा सब्जेक्ट काय मित्रांनो एकदम सोपा आहे. त्यात काय तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स येणार आहे मित्रांनो. किती पैकीच्या पैकी मार्क्स येणार ही गॅरंटी काय मित्रांनो मी देते तुम्हाला. त्यासाठी तुम्हाला काय मित्रांनो रोज काय लेक्चर अटेंड करायचंय. काय किती वाजता? रोज दुपारी 3 वाजता काय मित्रांनो लाईव्ह लेक्चर असतं. तर ते लेक्चर काय रोज करायचं आहे आणि होमवर्कला जर काही क्वेश्चन असेल मित्रांनो ते काय त्याचं आन्सर नक्की ते क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आणि त्याचं आन्सर काय मित्रांनो नक्की कमेंटमध्ये द्यायचंय मित्रांनो. समजलं? बघा, आज आपण तो बुद्धिमत्तामधला सगळ्यात सोपा टॉपिक बघणार आहोत. त्या टॉपिकचं नाव आहे तुलना. काय मित्रांनो? तुलना. म्हणजे काय मित्रांनो आपण एक आता सहज एक्झाम्पल म्हणून आपण म्हणतो ना, की तू माझ्याशी तुलना करते. मग तसं की एखादं एक्झाम्पल सांगते बघा. तू माझ्यापेक्षा मोठी आहे. तू कोणाची उंची कमी असते, कोणाची उंची कमी जास्त असते. ते आपल्याला काय मित्रांनो इथं तुलना करायची आहे. किंवा एखादे फळं आहेत. काय? एखादे फळं आहेत. केळी आहेत, सफरचंद आहेत, चिक्कू आहेत. आता केळी काय मित्रांनो स्वस्त आहेत, सफरचंद काय आहेत महाग आहे. म्हणजे मग केळींची लाईन काय कमी येईल, सफरचंदांची लाईन काय जास्त येईल. आणि केळीपेक्षा चिक्कू काय मित्रांनो थोडे महाग आहेत. काय? केळीपेक्षा चिक्कू थोडे महाग आहेत. कसे डायग्राम काढणार बघा मित्रांनो. कसं काढायचं असतं ते. आता केळी काय मित्रांनो स्वस्त आहे. तर कोणापेक्षा? काही बघा एक लाईन काढली. सफरचंदांपेक्षा केळीपेक्षा सफरचंद काय मित्रांनो महाग आहेत. केळीपेक्षा सफरचंद काय महाग आहेत. केळी काय स्वस्त. इथे कोण येईल? केळी. इकडे कोण येईल? सफरचंद. सफरचंद काय महाग आहेत. केळी काय स्वस्त आहेत. आणि केळींपेक्षा चिक्कू काय मित्रांनो थोडे महाग आहेत. केळींपेक्षा चिक्कू काय आहेत महाग आहेत. आली की नाही डायग्राम बरोबर? सफरचंद जास्त महाग आहेत. चिक्कू काय स्वस्त आहेत. कशापेक्षा? केळीपेक्षा. आणि केळी काय स्वस्त आहेत म्हणून केळींची लाईन काय कमी आली. म्हणजे ही काय केली आपण एकमेकांसोबत तुलना केली. केळीची सफरचंदासोबत, सफरचंदाची चिक्कू सोबत ही काय तुलना केली. अशीच तुलना आपल्याला काय मित्रांनो आलेल्या क्वेश्चन मध्ये सॉल्व्ह करायची. काय? एकमेकांची तुलना एकमेकांसोबत करायची मित्रांनो. बघा मित्रांनो त्यात आपला पहिला क्वेश्चन काय? अलका ही मालापेक्षा मोठी आहे. गोपाळ हा मालापेक्षा मोठा आहे. पण अलका लहान आहे. कपिल हा राम आणि माला यांच्यापेक्षा लहान आहे. माला ही रामपेक्षा मोठी आहे. तर उंचीनुसार गोपाळ व राम यांच्यामध्ये कोण आहे? उंचीनुसार गोपाळ आणि राम यांच्यामध्ये कोण आहे? पर्याय आहे माला, कपिल, अलका यापैकी नाही मित्रांनो. काय बघा आपण आधी लाईन काढून घेऊ. अलका ही मालापेक्षा काय मित्रांनो मोठी आहे. अलका काय आहे? मोठी आहे. माला काय आहे? छोटी आहे. अलका काय आहे? मोठी आहे. कोणापेक्षा? मालापेक्षा. अलका, माला. गोपाळ हा मालापेक्षा मोठा आहे. गोपाळ काय मालापेक्षा मोठा आहे पण अलकापेक्षा लहान आहे. म्हणजे मालापेक्षा मोठा आहे आणि अलकापेक्षा काय लहान आहे. म्हणजे त्याची उंची काय एवढी येईल. मग मालापेक्षा काय थोडा मोठा आहे, अलकापेक्षा काय थोडा लहान आहे. नंतर कपिल हा राम आणि माला यांच्यापेक्षा लहान आहे. कपिल काय मित्रांनो राम आणि मालापेक्षा काय मित्रांनो लहान आहे. इथे गोपाळ आहे. कपिल हा राम आणि मालापेक्षा काय लहान आहे. आपल्याला माला भेटली पण कपिल भेटलाय का आपल्याला? नाही मित्रांनो अजून. मग काय कपिल जो आहे तो काय राम आणि मालापेक्षा काय मित्रांनो लहान आहे. एवढं काढू आपण लाईन तरी. कोण? कपिल.
माला ही रामपेक्षा मोठी आहे. माला जी काय मित्रांनो रामपेक्षा मोठी आहे, म्हणजे रामपेक्षा माला काय मित्रांनो मोठी आहे, म्हणजे राम कुठे येईल एवढा येईल. माला काय ते एवढी आहे ना, तर मग राम मालापेक्षा राम काय आहे मोठा आहे. झालं काढून. नंतर काय सांगितलंय, तर उंचीनुसार गोपाळ व राम यांच्यामध्ये कोण आलं आहे. उंचीनुसार गोपाळ आणि राम यांच्यामध्ये कोण आलेलं आहे. हा कोण आहे गोपाळ, हा कोण आहे राम. त्या दोघांच्या मध्ये कोण आलेलं मित्रांनो कपिल आलेला आहे. कोण आलेला आहे कपिल. पर्याय क्रमांक बी मित्रांनो. समजलं. जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय, माला व कपिल यांच्यामध्ये कोण आहे. काय माला आणि कपिल यांच्यामध्ये कोण आहे. कोण आहे माला आणि कपिल यांच्यामध्ये गोपाळ आहे. कोण आहे गोपाळ. पर्याय क्रमांक ए. नंतर बघा याच्यात नेक्स्ट क्वेश्चन काय, मध्यभागी कोण आहे. कोण आहे बरं मध्यभागी सांगा बरं मित्रांनो. कोण आहे मध्यभागी गोपाळ आहे. कोण आहे मध्यभागी गोपाळ आहे. मध्यभागी कोण आहे गोपाल आहे. नंतर नेक्स्ट क्वेश्चन काय मित्रांनो त्याच्यावरच विचारलेलं, सर्वात मोठा किंवा मोठी कोण आहे. सर्वात मोठा किंवा मोठी कोण आहे. सांगा बरं मित्रांनो सर्वात मोठं कोण दिसतंय या लाईनीमध्ये. कोणाची उंची जास्त आहे अलकाची. कोणाची अलकाची. गोपालची अलकापेक्षा काय आहे जास्त आहे. काय आहे अलका गोपाल काय आहे लहान आहे आणि अलका काय मोठी आहे. म्हणजे ते काय पर्याय येणार आहे अलका. काय येणार आहे अलका. काय येणार आहे अलका. सर्वात मोठी कोण आहे तर अलका आहे. नंतर सर्वात लहान कोण होतं. सर्वात लहान कोण होतं मित्रांनो तिथे कपिल होता. कोण होता सर्वात लहान. कोणाची उंची दिसते इथे कपिलची दिसते. कोणाची दिसते कपिलची. सर्वात लहान कपिल आहे. सर्वात लहान कोण आहे कपिल आहे. पर्याय क्रमांक डी मित्रांनो. समजलं. जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय, अक्षय सुयश पेक्षा मोठा आहे. अक्षय पेक्षा प्रकाश लहान आहे. सुयश हा प्रकाश पेक्षा मोठा आहे, तर त्या तिघातील सर्वात लहान कोण आहे. काय सांगितलंय त्या तिघातील सर्वात लहान कोण आहे मित्रांनो. बघा अक्षय पेक्षा सुयश काय मोठा आहे. अक्षय पेक्षा सुयश काय मोठा आहे, म्हणजे अक्षय काय छोटा आहे आणि सुयश काय मोठा आहे. सुयश अक्षय. नंतर अक्षय पेक्षा प्रकाश लहान आहे. अक्षय पेक्षा प्रकाश काय मित्रांनो लहान आहे. अक्षय पेक्षा प्रकाश काय लहान आहे. सुयश हा प्रकाश पेक्षा मोठा आहे. सुयश काय मित्रांनो प्रकाश पेक्षा मोठा आहे. सुयश काय प्रकाश पेक्षा काय मित्रांनो मोठा आहे. तर या तिघांमधील सर्वात लहान कोण आहे. या तिघांमधील सर्वात लहान कोण आहे मित्रांनो सांगा बरं. सर्वात लहान उंची कोणाची वाटते प्रकाशची. कोणाची वाटते प्रकाशची. पर्याय क्रमांक सी. समजलं. जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतात, राजचे मार्क रामपेक्षा जास्त आहेत. रामचे मार्क श्यामपेक्षा कमी आहेत. श्यामचे मार्क राजपेक्षा जास्त आहेत. श्यामला लक्ष्मणपेक्षा अधिक मार्क आहेत. तर सर्वात जास्त मार्क कोणाला आहेत. काय सांगितलं त्यांना सर्वात जास्त मार्क्स कोणाला आहेत मित्रांनो. बघा राजचे मार्क रामपेक्षा काय आहेत जास्त आहेत. राजला काय जास्त मार्क्स आहेत. रामला काय आहेत कमी. राज नंतर राम. रामचे मार्क्स श्यामपेक्षा जास्त आहेत. रामचे मार्क काय मित्रांनो श्यामपेक्षा जास्त आहेत. म्हणजे श्यामला काय जास्त मार्क्स आहेत राजपेक्षा मित्रांनो. राजपेक्षा श्यामला काय जास्त मार्क्स आहेत. राज कुठे इथं मग श्यामला काय जास्त मार्क्स आहेत. नंतर श्यामला लक्ष्मणपेक्षा अधिक मार्क्स आहेत. श्यामला काय मित्रांनो लक्ष्मणपेक्षा अधिक मार्क्स आहेत. म्हणजे काय थोडे जास्त मार्क्स आहेत लक्ष्मणला. श्यामपेक्षा काय लक्ष्मणला अधिक मार्क्स आहेत. तर सर्वात जास्त मार्क्स कोणाला आहेत. काय सांगितलं त्यांनी सर्वात जास्त मार्क्स कोणाला दिसत आहेत. बघा मित्रांनो कोण जास्त कोणाला जास्त कोणाची जास्त उंची वाटते इथे
श्यामची. कोणाची जास्त उंची आहे? श्यामची. मग सगळ्यात जास्त मार्क्स कोणाला येतील? श्यामला येतील. कोणाला येतील? श्यामला. पर्याय क्रमांक सी मित्रांनो. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय? रमेश हा सुरेश पेक्षा उंच आहे, सुरेश नरेश पेक्षा उंच आहे, राजेश मंगेश पेक्षा उंच आहे, मंगेश सुरेश पेक्षा उंच आहे, तर यांच्यामध्ये सर्वात ठेंगणा कोण आहे? काय सांगितलंय? तर यांच्यामध्ये सर्वात ठेंगणा कोण आहे मित्रांनो, हे आपल्याला काढायचंय. बघा रमेश हा सुरेश पेक्षा काय उंच आहे. रमेश पेक्षा सुरेश काय मित्रांनो? उंच आहे. रमेश सुरेश, सुरेश पेक्षा रमेश काय मित्रांनो? सॉरी उलट काढलं गेलं. रमेश काय? रमेश हा सुरेश पेक्षा उंच आहे. सुरेश पेक्षा रमेश काय? उंच आहे. रमेश सुरेश. नंतर काय? सुरेश नरेश पेक्षा उंच आहे. सुरेश काय मित्रांनो? नरेश पेक्षा उंच आहे. नरेश पेक्षा सुरेश काय मित्रांनो? उंच आहे. नरेश. राजेश मंगेश पेक्षा उंच आहे. राजेश काय मित्रांनो? मंगेश पेक्षा उंच आहे. राजेश पेक्षा काय मित्रांनो? मंगेश उंच आहे. राजेश पेक्षा मंगेश काय मित्रांनो? उंच आहे. राजेश पेक्षा मंगेश काय मित्रांनो? उंच आहे. मंगेश सुरेश पेक्षा उंच आहे. मंगेश काय मित्रांनो? सुरेश पेक्षा उंच आहे. म्हणजे मंगेशची उंची काय मित्रांनो थोडी कमी करावी लागेल आपल्याला इथे. मंगेश काय? सुरेश पेक्षा उंच आहे. तर यांच्यामध्ये सर्वात ठेंगणा कोण आहे? कोण आहे मित्रांनो यांच्यामध्ये सर्वात ठेंगणा? बघा हा कोण आहे? नरेश. कोण आहे? सगळ्यात ठेंगणा कोण दिसतोय इथे? नरेश दिसतोय. पर्याय क्रमांक बी मित्रांनो. सगळ्यात ठेंगणा कोण आहे? नरेश आहे. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय? चिक्कू सफरचंद पेक्षा स्वस्त आहेत, केळी चिक्कू पेक्षा स्वस्त, तर सर्वात स्वस्त फळ कोणते आहे? काय विचार त्यांनी? सर्वात स्वस्त फळ कोणते आहे? बघा चिक्कू पेक्षा सफरचंद काय आहे? सफरचंद पेक्षा चिक्कू काय मित्रांनो? स्वस्त आहे. सफरचंद पेक्षा चिक्कू काय स्वस्त आहेत, म्हणून सफरचंदाची उंची काय जास्त घेते, ते काय महाग आहेत. आणि चिक्कू काय स्वस्त आहेत. नंतर काय? केळी चिक्कू पेक्षा स्वस्त आहेत. केळी काय? चिक्कू पेक्षा पण स्वस्त आहेत. कोण? केळी. चिक्कू पेक्षा पण स्वस्त काय आहेत? केळी. तर सर्वात स्वस्त फळ कोणतं? बघा सगळ्यात स्वस्त फळ कोणतं आहे? केळी. कोणतं आहे? केळी. पर्याय क्रमांक ए मित्रांनो. समजलं? जायचं पुढे. बघा काय सांगितलंय? आंबे द्राक्षेपेक्षा महाग आहेत, द्राक्षे सफरचंदांपेक्षा स्वस्त आहेत, तर सर्वात महाग फळ कोणते? काय सांगितलं त्यांनी? तर सर्वात महाग फळ कोणते मित्रांनो? बघा काय? आंबे द्राक्षांपेक्षा महाग आहेत. आंबे काय मित्रांनो? द्राक्षांपेक्षा महाग आहेत. आंबे द्राक्षांपेक्षा काय आहेत? महाग आहेत. म्हणजे द्राक्ष काय थोडे स्वस्त आहेत आंब्यांपेक्षा. नंतर द्राक्षे सफरचंदांपेक्षा स्वस्त आहेत. द्राक्ष काय मित्रांनो? सफरचंदांपेक्षा पण स्वस्त आहेत. सफरचंदांपेक्षा पण द्राक्ष काय? सफरचंदांपेक्षा द्राक्ष काय मित्रांनो? स्वस्त आहेत. सफरचंद. तर सर्वात महाग फळ कोणतं? तर सर्वात महाग फळ कोणतं आहे बघा मित्रांनो? आंबे आणि सफरचंद दोघं काय आहेत? सेम आहेत. काय? सेम आहेत. तर सर्वात महाग फळ सांगता येईल का? सांगता येईल का इथे? आंबे आहे का सफरचंद आहे? दोघं काय आहेत? सेम आहेत. म्हणून यापैकी कोणतंही योग्य आहे ते आपल्याला सांगता येणार नाही. आपण इथे काय सिलेक्ट करणार आहे? यापैकी नाही. काय? यापैकी नाही. समजलं? जायचं पुढे. बघा रामाला राणीपेक्षा जास्त गुण आहेत, राणीला रत्नापेक्षा कमी गुण मिळाले, रत्नाला रामापेक्षा जास्त गुण मिळाले, पद्माला रामापेक्षा जास्त पण रत्नापेक्षा कमी गुण मिळाले, तर सर्वाधिक गुण कोणाला मिळाले आहेत? काय सांगितले त्यांनी? तर सर्वाधिक गुण कोणाला मिळाले आहेत? बघा मित्रांनो
रामाला काय राणीपेक्षा जास्त गुण आहेत. रामाला राणीपेक्षा जास्त गुण आहेत. राम राणी, राम राणी. नंतर काय राणीला रत्नापेक्षा कमी आहेत. राणीला काय मित्रांनो रत्नापेक्षा कमी आहेत. आणि रत्नाला रामापेक्षा जास्त. रामापेक्षा रत्ना काय आहे रत्नाला जास्त गुण आहेत रामापेक्षा. कोणापेक्षा रामापेक्षा रत्नाला जास्त गुण आहेत. नंतर पद्माला रामापेक्षा जास्त पण रत्नापेक्षा कमी आहेत. पद्माला काय रामापेक्षा जास्त पण रत्नापेक्षा काय कमी आहेत. म्हणजे रत्नापेक्षा थोडे गुण कमी आहेत आणि रामापेक्षा थोडे जास्त आहेत. कोणाला पद्माला. कमी गुण मिळाले तर सर्वाधिक गुण कोणाला आहेत. काय सर्वाधिक गुण कोणाला आहेत. सर्वात जास्त गुण कोणाला दिसतात मित्रांनो सगळ्यात जास्त हाईट कोणाची दिसते कोणाची उंची वाटते रत्नाची. कोणाची रत्नाची. म्हणजे सर्वाधिक गुण कोणाला जास्त आहेत रत्नाला आहेत मित्रांनो. कोणाला आहेत रत्नाला. समजलं. जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय मित्रांनो एका समूहात ए बी सी आणि डी यांच्यामध्ये 2 विवाहित जोडपी आहेत. किती ते 4 लोक आहेत. त्यांच्यात काय 2 विवाहित जोडपी आहेत. दोन्ही महिला आपापल्या पतींपेक्षा बुटक्या आहेत. दोघीही ज्या महिला आहेत मित्रांनो त्या दोघं पतींपेक्षा काय आहेत बुटक्या आहेत. ए ची उंची चौघांमध्ये सर्वाधिक आहे. काय ए ची उंची सर्वांमध्ये काय मित्रांनो जास्त आहे. कोण इथे ए काढून घेऊ आपण. सी ची उंची बी पेक्षा अधिक आहे. सी ची उंची काय बी पेक्षा अधिक आहे. इथे कोण येईल बी आणि इथे कोण येईल सी. डी बी चा भाऊ आहे. डी काय मित्रांनो बी चा भाऊ आहे. डी आणि बी काय मित्रांनो दोघं ए आणि डी काय मित्रांनो डी आणि बी काय हे दोघं भाऊ झाले. इथे आपण एक चार्ट काढून घेऊ पती पत्नीचा. पती पत्नी. मग कोण कोणाची पत्नी आहे आणि कोण कोणाचा पती आपल्याला ते बघायचंय ना. डी आणि बी काय मित्रांनो दोघं भाऊ आहेत. काय डी आणि बी हे दोघं भाऊ आहेत मित्रांनो. बघा आणि काय सांगितलंय संदर्भात पुढील कोणते विधान योग्य नाही ते सांगायचं आपल्याला. बघा डी आणि बी हे दोघं भाऊ आहेत. तर मग ए आणि बी हे दोघं काय झाले मित्रांनो पती पत्नी झाले. ए आणि बी यांची दोघांची जोडी आणि सी आणि डी ची. बघा डी ची पत्नी कोण आहे सी. इथे बी लिहायला पाहिजे होता ए आणि सी. डी ची पत्नी सी आणि बी ची पत्नी ए आहे. तर मग डी बी चा भाऊ आहे. तर संदर्भात पुढील पैकी कोणतं विधान योग्य नाही आपल्याला ते सांगायचं. यांच्यापैकी कोणतं विधान योग्य नाही हे आपल्याला ते सांगायचं. बघा चारही व्यक्तींमध्ये कौटुंबिक संबंध आहेत. ते चारही जे व्यक्ती त्यांच्यामध्ये काय मित्रांनो कौटुंबिक संबंध आहेत. ते काय एका कुटुंबातले आहेत. नंतर चौघांमध्ये बी ची उंची सर्वात कमी आहे. या चौघांमध्ये काय मित्रांनो बी ची उंची काय आहे सर्वांमध्ये काय कमी आहे. म्हणजे हा पर्याय पण काय झाला मित्रांनो योग्य झाला. नंतर सी ची उंची डी पेक्षा जास्त आहे. सी ची उंची काय मित्रांनो डी पेक्षा जास्त आहे का. डी उंच आहे सी काय छोटा आहे. म्हणजे हा पर्याय काय झाला योग्य झाला मित्रांनो. काय झाला योग्य म्हणजे याचा आन्सर काय सी आहे मित्रांनो. समजलं. जायचं पुढे. नंतर बघा कमल रमेश मोहन आणि सोहन भाऊ आहेत. काय ते 4 भाऊ आहेत. कोण कमल रमेश मोहन आणि सोहन. कमल सोडून सर्व संज्ञान आहेत. म्हणजे कमल काय सर्वात छोटा आहे. मोहन रमेश पेक्षा मोठा आहे. मोहन सोहन पेक्षा लहान आहे. तर सर्वात मोठे कोण आहे. पर्याय आहे रमेश कमल मोहन आणि सोहन मित्रांनो. काय सांगितलं त्यांनी तर सर्वात मोठे कोण आहे. बघा कमल रमेश मोहन. कमल रमेश मोहन हे 4 भाऊ आहेत. कमल सोडून सर्व संज्ञान आहे. म्हणजे कमल काय येईल शेवटी येईल. सर्वात लहान कोण आहे कमल आहे. मोहन रमेश पेक्षा मोठा आहे. रमेश पेक्षा मोहन काय मोठा आहे. मोहन रमेश पेक्षा मोहन काय मोठा आहे. मोहन सोहन पेक्षा लहान आहे. मोहन काय मित्रांनो सोहन पेक्षा लहान आहे. मोहन सोहन पेक्षा म्हणजे सोहन काय मित्रांनो मोठा आहे.
तर सर्वात मोठे कोण आहे? तर कोण आहे मित्रांनो मोठं इथे? सोहन आहे. सर्वात मोठं कोण आहे? सोहन. पर्याय क्रमांक डी मित्रांनो. समजलं? बघा मित्रांनो, आजचं सेशन कसं वाटलं? काय वाटलं तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. थँक यू सो मच. बाय बाय. टेक केअर. भेटूया उद्या 3 वाजता.